नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे की अरुणजींनी आपल्याला सर्वांना संघटन पर्व आणि त्यामधली असणारी महाराष्ट्रातील असणारी परिस्थिती याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. परंतु आपणा सर्वांना मला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रत्येक त्या व्यक्तीने भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला आहे, आत्ताच झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश आणि जेवढं मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालं तेवढेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य हे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलं. 1.5 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी आज सातत्याने 1 जानेवारीपासून आजपर्यंत घरोघरी जाऊन प्रवास केला आणि प्रत्येकाने केलेल्या प्रवासामुळेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेच्या माध्यमातून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने अग्रेसर होत चालला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते मंडळी एकत्रपणे प्रयत्न करतात. मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 1.5 कोटी प्राथमिक सदस्य ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत, त्याचबरोबर जवळजवळ 1,40,00,000पेक्षा आम्ही ज्यावेळेला लक्ष आमच्याकडे होतं त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा किती मेहनत घेतो आहे याचं सगळ्यांचं आम्ही वारंवार ज्यावेळेला ॲनालिसिस करत होतो त्यावेळेला सातत्याने आमचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांचं त्यामध्ये असणारं सर्वात मोठं योगदान, या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वांनी पाहिलं. त्याचबरोबर 1,40,000 एवढे सक्रिय सदस्यसुद्धा भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत. त्यामुळे आमचं लक्ष आहे की येणाऱ्या काळामध्ये 3 लाख हे सक्रिय सदस्य कसे होतील यासाठी भारतीय जनता पार्टीची पूर्ण प्रदेशाची टीम असेल, जिल्ह्याची टीम असेल किंवा मंडलाच्या असणाऱ्या टीम्स यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहेत. यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की यानंतरच्या काळामध्ये युवा हे जास्तीत जास्त राजकारणामध्ये आले पाहिजेत आणि त्यासाठी एक विशेष असा प्रयत्न भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेतृत्वाने करायला सांगितला होता आणि त्यामुळे 35 ते 45 या वयोगटातीलच मंडल अध्यक्ष व्हावेत या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आम्ही 1200च्या जवळपास असणारी मंडळं येणाऱ्या काळात जी गठीत होणार आहेत त्यामुळे 35 ते 45मधले असणारे जास्तीत जास्त युवा कसे त्यामध्ये येतील यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला चांगलं असं यश मिळालं आहे. जास्तीत जास्त महिला आणि सर्व या सगळ्या गोष्टी करत असताना मंडल अध्यक्ष ही सर्वात मोठा संघटनेचा पाया आहे आणि त्यामुळे तो अतिशय चांगल्या पद्धतीने यानंतरच्या काळामध्ये प्रभावीपणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या भूमिका पोचवणारा असला पाहिजे. यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून रामभाऊ माळगीमध्ये यांना प्रशिक्षित करण्याचं कामसुद्धा भारतीय जनता पार्टीने करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आम्ही करतो. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही ठरवलं आहे की 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मंडळाचे अध्यक्ष हे आम्हाला त्यामध्ये नाव फायनल होतील ते सर्वच्या मंडळाचे अध्यक्ष हे त्या मंडळामध्ये त्यांना प्रक्रियेने घोषित करण्याचं काम हे त्या मंडळामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळेला 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 मंडळांचं
असणारे अध्यक्ष हे घोषित करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने ठरवलेलं आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 22 तारखेला सर्व प्रमुख नेते मंडळी, केंद्रीय सर्व निवडणुकीच्या आमचे असणारे सर्व प्रभारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या गठनाच्या दृष्टिकोनातून जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे 22 ते 30च्या आत सर्व जिल्ह्यांचं गठन कसं होईल यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची रचना ही येणाऱ्या काळात कशी होईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. टाईम बाउंड पिरियडमध्ये या सगळ्या रचना झाल्या पाहिजेत असं केंद्रीय नेतृत्व वारंवार सांगतं आहे आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करतो आहे. मला सांगायला आनंद होतो की या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या असणाऱ्या सर्व अध्यक्षपदाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी यामध्ये विशेष करून भाग घेणार आहेत आणि त्यांची जिल्ह्याच्या पर्यवेक्षक यासाठी नेमणूक केलेली आहे. आता त्यामध्ये बऱ्याच 2-2, 3-3 जिल्हे हे प्रत्येक प्रमुख नेते मंडळींना दिलेले आहेत. त्यामध्ये ॲडव्होकेट माधवी नाईक यांना रायगड उत्तर, मीरा भाईंदर, कल्याण हा जिल्हा दिलेला आहे. आमदार विक्रांत पाटील यांना ठाणे शहर, नवी मुंबई, वसई विरार हा जिल्हा दिलेला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना सिंधुदुर्ग, रायगड दक्षिण हा जिल्हा दिलेला आहे. संजय केकर यांना रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, ठाणे ग्रामीण आणि उल्हासनगर हा जिल्हा दिलेला आहे. जगन्नाथ पाटीलजी यांना भिवंडी, पालघर हा जिल्हा दिला आहे. डॉक्टर भारती पवार यांना नंदुरबार, धुळे शहर, धुळे ग्रामीण हा जिल्हा दिला आहे. विजय चौधरी यांना नाशिक शहर, नाशिक उत्तर, नाशिक दक्षिण आणि मालेगाव हा जिल्हा दिला आहे. आमदार संजय कुटे यांना जळगाव शहर, जळगाव पूर्व, रावेर आणि जळगाव पश्चिम हा जिल्हा दिला आहे. त्याचबरोबर नामदार जयकुमार रावल यांना अहिल्यादेवी महानगर आणि अहिल्यादेवी उत्तर, अहिल्यादेवी दक्षिण हे जिल्हे दिले आहेत. त्याचबरोबर पक्षप्रतोद रणजित सावरकर यांना बुलढाणा, खामगाव, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण आणि नागपूर शहर हे जिल्हे दिले आहेत. मदन येरावर यांना अकोला शहर, अकोला ग्रामीण, वाशिम, यवतमाळ आणि पुसद हे जिल्हे दिलेले आहेत. गिरीश व्यास यांना वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे दिले आहेत. अनिल सोले यांना नागपूर ग्रामीण, चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर ग्रामीण हे जिल्हे दिले आहेत. नामदार अतुल सावे यांना नांदेड शहर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण हे जिल्हे दिले आहेत. आमदार रणजितसिंग पाटील यांना परभणी शहर, परभणी ग्रामीण आणि हिंगोली हे जिल्हे दिले आहेत. नामदार मेघनाताई बोर्डीकर यांना जालना शहर, जालना ग्रामीण आणि बीड हे जिल्हे दिले आहेत. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी उत्तर व छत्रपती संभाजी दक्षिण हे जिल्हे दिले आहेत. खासदार डॉक्टर भागवत कराड यांना लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि धाराशिव हे जिल्हे दिले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांना पुणे शहर, पुणे उत्तर, मावळ, पुणे दक्षिण, बारामती व पिंपरी चिंचवड हे जिल्हे दिलेले आहेत. त्याचबरोबर राजेशजी पांडे यांना सोलापूर शहर, सोलापूर पूर्व, सोलापूर पश्चिम, म्हाडा, सातारा हे जिल्हे दिले आहेत. आमदार योगेश टिळेकर यांना कोल्हापूर शहर, कोल्हापूर पूर्व, हातकणंगे आणि कोल्हापूर पश्चिम, करवीर नगर हे जिल्हे दिले आहेत. श्री विक्रम पावसकर यांना सांगली शहर, सांगली ग्रामीण हे जिल्हे दिले आहेत. आमदार निरंजन डावखरे यांना उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मुंबई हे जिल्हे दिले आहेत. श्री श्रीकांत भारती यांना उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई हे जिल्हे दिले आहेत. असे सर्व जिल्हे हे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून यांना दिले आहेत. त्या सगळ्यांचे सुद्धा कार्यशाळेमध्ये कशा पद्धतीने यानंतरच्या काळामध्ये या सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा 22 तारखेला होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटन पर्वामध्ये ज्या ताकदीने संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत, मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सर्व संघटनाच्या जोरावरती
आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे महायुतीचे सर्व नेते जे महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नंबर करण्याचं काम हे प्रत्येक क्षेत्रामध्ये करतायत. ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम त्यांचं चाललं आहे. 100 दिवसामधील असणारे त्यांचे निर्णय हे एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला लवकरात लवकर 3 ट्रिलियनपर्यंत इकॉनॉमी नेण्याच्या दिशेने नेत आहेत. हे सर्व त्यांचे निर्णय भारतीय जनता पार्टीची संघटना हे येणाऱ्या काळामध्ये गावापर्यंत, गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, छोट्या छोट्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम हे निर्णय करेल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.